लात मारीन तिथून पाणी काढीन अशी एक गावाकडची म्हण आहे. थोडक्यात पैसे कमवण्यासाठी जितकी बुद्धी गरजेची असते तितकीच युक्ती पण गरजेची असते. कचरा म्हणजे घाण की सोन्याची खाण. थोडक्यात जितकं काम हलकं किंवा इतरांच्या दृष्टीने घाणीगुणीचं तितकी त्यातून कमाई देखील प्रचंड असते. पिंपरी चिंचवड शहरात दररोज 1500 टन कचरा तयार होतो. त्यातून काही कंपन्या 11 कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी कमाई या कचऱ्यातून कशी मिळवतात याची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरातून दररोज जमा होणाऱ्या कचऱ्यातून कोणाला कसे व किती पैसे मिळतात हे आता आपण पाहूया. महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून शहरातील कचरा गोळा करण्याचं काम पालिकेचेच चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचारी करायचे. मात्र 2012 मध्ये पहिल्यांदाच जेव्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड शहरात सत्ता होती तेव्हा BVG या कंपनीला शहरातील कचरा गोळा करण्याचं काम मिळालं. संपूर्ण शहरातून कचरा संकलित करायचा आणि तो मोशी येथील डेपोत टाकायचा असे या कामाचं स्वरूप होतं. यामुळे झालं असं की पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ताण हलका झाला. BVGचे काम व्यवस्थित सुरू असतानाच 2017 मध्ये महापालिकेत सत्ता बदल झाला आणि भाजपची राजवट सुरू झाली. मग भाजपच्या मंडळींनी काय केलं तर शहरातला कचरा गोळा करण्यासाठी आणखी एका कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतला. AG एन्व्हायरो असं या कंपनीचं नाव. तेव्हा राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने या विषयास प्रचंड विरोध केला. अगदी न्यायालयात देखील हा विषय पोहोचला. शेवटी मग तोडगा काढण्यात आला. शहराचे 2 भाग करण्यात आले. निम्म शहर BVGला व निम्म शहर AG एन्व्हायरो कंपनीला असं ठरलं. या दोन्ही कंपन्यांनी शहरातील कचरा गोळा करायचा, रस्ते साफ करायचे व जमा झालेला कचरा मोशी येथील कचरा डेपोत टाकायचा. प्रत्येकी 1 टन कचऱ्याला 2500 रुपये प्रमाणे 2019 मध्ये 8 वर्षाचा करार यावेळी करण्यात आला. आजच्या घडीला शहरात 1400 ते 1500 टन इतका कचरा दररोज गोळा होतो. कल्पना करा, म्हणजे एका टनाला 2500 रुपये तर रोजचे 37,50,000 रुपये इतके कचऱ्याच्या एका दिवसाचे बिल होते. महिन्याचा हिशोब जर काढला तर 11,25,00,000 रुपये फक्त कचऱ्यातून या दोन्ही कंपन्यांना पालिकेकडून मिळतात. ही माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांनीच आज आमच्याशी बोलताना दिली. आता आणखी पुढची गंमत म्हणजे ही जी AG एन्व्हायरो कंपनी आहे जी शहरातील कचरा गोळा करते ती दुसरी तिसरी कोणाची नसून मोशीमध्ये जे 4 दिवसापूर्वी 9 कामगार मृत्युमुखी पडले त्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो चालवतात त्या अँटनी लॉरा कंपनीचीच ही उपकंपनी आहे. थोडक्यात कचरा गोळा करणं व वेस्ट टू एनर्जी करणं हे काम एकाच कंपनीला दिलं गेलेलं आहे. या कंपनीची कचऱ्यातून होणारी अजून कमाई वेस्ट टू एनर्जीच्या माध्यमातून कशी होते ते पण आता आपण पाहू. 2018-19 या वर्षात म्हणजेच भाजप सत्ता काळात अँटोनी वेस्ट या कंपनीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. 2018 मध्येच स्थायी समितीने 208 कोटींच्या या खर्चाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. पालिकेने त्यांच्याबरोबर 21 वर्षाचा करार केला. 2020ला मोशी कचरा डेपोत या एनर्जी प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता 1000 टन इतकी प्रतिदिन ठेवण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023ला या ऐतिहासिक राज्यातील पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटनही झालं. हा प्रकल्प केवळ वीज निर्मितीचा प्रकल्प न राहता शहराच्या कचरा व्यवस्थापन धोरणाचा केंद्रबिंदू ठरला. या कंपनीला पालिका 2 ठेकेदारांमार्फत मोशी डेपोत आलेल्या प्रत्येक टन कचऱ्यावर टिपिंग फी देत असे. म्हणजे 3 वर्षापूर्वी समजा येथे 1000 टन कचरा येत असल्याचं गृहीत धरल्यास प्रति टन ठराविक टिपिंग फी पालिका या अँटनी कंपनीला द्यायची. ही टिपिंग फी नेमकी किती आहे याची कागदपत्रे अद्याप आमच्याकडे आलेली नाहीत. असो, तर कचऱ्यापासून निर्माण झालेल्या विजेची खरेदी पुन्हा पालिकाच करायची व खरेदी व 5 रुपये प्रति युनिट दराने कंपनीला पैसे द्यायचे. म्हणजे या कंपनीला एकाच वेळी कचरा स्वीकारण्याचे पैसे आणि वीज विक्रीचे देखील पैसे मिळायचे. अँटनी कंपनीच्या दृष्टीने मोशी प्रकल्प हा केवळ कचरा प्रक्रिया राहिला नाही तर भारतातील भविष्यातील मॉडेल प्रोजेक्ट ठरला. मोशीमध्ये आपण किती उत्कृष्ट काम करतो असं दाखवून या कंपनीने नंतर आंध्र प्रदेश सरकारचं काम मिळवलं. तर हे सगळं कचऱ्यातून कशी कमाई होते व केली जाते हा सगळा प्रवास आता आपण पाहिला. आता आपण पुढील भागात पाहणार आहोत मोठी कामं करणाऱ्या अँटोनी लारासारख्या ठेकेदार कंपन्यांना पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश कोणी दिला, एखाद्या कंपनीला पालिकेचे कॉन्ट्रॅक्ट कसं मिळतं,
पालिकेचे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी कोणाकोणाला खुश करावं लागतं, हे सर्व आपण पाहूया. आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स रूपात आम्हाला नक्की कळवा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.